नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि जसं की तुम्ही आता या युट्यूबच्या थंबनेल मध्ये पाहिलंय की आता गव्हर्नमेंटने एक प्लॅनिंग केलेली आहे की आपले सरकार किंवा महा ऑनलाईन जे केंद्र आहेत हे वाढून देणार आहे। मग त्यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने ते कसं घ्यावं लागेल आणि त्याच्या संदर्भात गव्हर्नमेंटने दिलेली खरीखुरी माहिती कोणती या संबंधित सविस्तर माहितीच्या चर्चेचा व्हिडिओ हाच आहे। तर सर्वप्रथम आपल्याला हे सेंटर घ्यायचं आहे काय, मग घ्यायचं असेल तर आपल्याला करायचं आहे काय, त्याची सुद्धा मी गाईडलाईन्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला बघूयात नेमकं हेडिंग दिलेली आहे काय। तर सर्वप्रथम आपण पाहू शकतो की हे महासंवाद म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यांच्या थ्रू आलेलं हे हेडिंग पेपरला दिलेलं आहे। ते कोणत्या तारखेला दिलं आहे? 26 मार्च 2025, म्हणजे 2 दिवसापूर्वी दिलेलं आहे। याच्यामध्ये सविस्तर हेडलाईन अशी आहे की जे सेवा केंद्र आहेत त्यांच्या संख्येत वाढ करायची, असं कोण म्हणलेलं आहे? माहिती आणि तंत्रज्ञान जे मंत्री आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं हे स्टेटमेंट आहे। आणि या स्टेटमेंटमध्ये त्यांना सरळ सांगितलं आहे की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काय होतंय की प्रत्येक गाववाईज सध्या एक एक सेंटर दिलेले आहेत आणि याच्या ज्या सुविधा देण्यासाठी गावच्या लोकसंख्येच्या हिशोबानं हे जे सेंटरवाले आहेत ते पुरेसे पडत नाहीत किंवा सर्व सुविधा त्यांना देणं शक्य होत नाही। याच्यामुळे यांना काय केलेलं आहे की या सेंटरमध्ये वाढ करणार आहेत असं इकडं म्हटलेलं आहे। तर आपण पाहू शकता की 26 तारखेचं जे स्टेटमेंट आहे त्यांचं इथं तुम्हाला सरळ पाहायला मिळेल की डिजिटलायझेशनमुळे आणि ग्रामीण आणि शहरी या भागामध्ये ज्या सुविधा आपले सरकार सेवा केंद्र मार्फत दिले जातात, ज्याच्यामध्ये उत्पन्न, डोमासाईल, जात प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र अशा पद्धतीच्या शेकडो सुविधा त्यांना या सेंटर मार्फत किंवा आपले सरकार आणि महा ऑनलाईन याच्या मार्फत दिल्या आहेत। तर याचं जे अगोदर जे प्रमाण होतं तर खेडेगावात एक एक सेंटर देत होते, त्याची लोकसंख्या पाहून ते देत होते। परंतु आता यांना सांगितलं की बाबा ही जी सुविधा आहे ही देण्याची त्यांची जी क्षमताच्या पलीकडे जाऊन लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांना आता सेंटरमध्ये वाढ करायची आहे। तर आपण याला थोडं झूम इन करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका हा मुद्दा काय। तसंच याच्या संदर्भात सविस्तर तुम्हाला याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे ऑफिशियल माहितीची। आता इथं पहा त्यांना दिलेलं आहे की लोकसंख्या आणि प्रशासनाच्या हिशोबानं केंद्राची संख्या वाढवायची आहे आणि त्याचं स्टेटमेंट सुद्धा यांना शेलार यांना दिलेलं आहे। तसेच अगोदर 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्यासाठी एक ऐवजी आता 2 देणार आहेत आणि 5 पेक्षा जास्त जर असेल तर 2च्या ऐवजी 4 सुद्धा देऊ शकतात ते, असं त्यानं इकडे स्पष्ट म्हटलेलं आहे। ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर 25,000साठी एक होतं, तर आता 2 ठेवलेले आहेत। किंवा नगर परिषद महानगरपालिकेऐवजी इथे 10,000 ऐवजी 10,000ला एक होतं, त्याच्याऐवजी 2 दिलेले आहेत असं यांना म्हटलेलं आहे स्पष्टपणे। याच्यामध्ये त्यांना सांगितलंय की अगोदरचा जो शुल्क होता, जो की वेगवेगळ्या आपल्या सरकारच्या सुविधेसाठी गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला शुल्क 20 रुपये होता, हा जो शुल्क आहे तर त्याच्यामध्ये 2008 पासून कुठलीच वाढ करण्यात आली नव्हती आणि महागाई पाहता केंद्र चालकाच्या मागणीच्या निवेदनानुसार की आता त्याला वाढ करणार आहेत आणि 20च्या ऐवजी 50 रुपये आकारणार आहेत। याच्यामध्ये आजपर्यंत जे सेवा शुल्काचे विभाजन जे कसे होते की राज्य सरकारला 2.5 रुपये, महाआयटीला 10 रुपये, जिल्हा सेतू जे आहे सोसायटी त्याला 5 रुपये आणि जे व्हीएलए असतात किंवा आपले सरकार केंद्र चालक असतात यांच्यासाठी 32 रुपये किंवा 32.5 रुपये अशा पद्धतीचं ह्या सेवा शुल्काचं हे जे होतं वाटप होतं। तर याच्यामध्ये त्यांना काय सांगितलं की आता याचे महागाईमुळे याचे रेट वाढवून तुम्हाला 100 रुपयाप्रमाणे मिळणार आहेत। तसंच तुम्ही घरपोच सुद्धा ह्या सुविधा देऊ शकतात, जे की ऑलरेडी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत। तर त्या सुविधा तुम्हाला सुद्धा देण्याचं सध्या प्लॅनिंग गव्हर्नमेंट करते आणि त्या सुविधा तुम्ही सुद्धा देऊ शकता, ज्याच्यामध्ये घरपोच जर कोणाला द्यायचं असेल तर तुम्हाला एका सेवा शुल्क पोटी 100 रुपये आकारण्यात तुम्ही आकारू शकता किंवा आकारण्याचे अधिकार हे तुम्हाला देणार आहे। ज्याच्यामध्ये आता महाआयटीचा 20%, केंद्र चालकाचा 80% आणि अतिरिक्त 50 रुपये शुल्क सुद्धा तुम्ही आकारू शकतात, असं इथं स्टेटमेंट दिलेलं आहे। आणि याच्यामुळं आता
ही झाली आपली त्यांना दिलेली ऑफिशियल माहिती. आता तुम्ही म्हणाल की मग याच्यामध्ये ऑनलाईन प्रोसेस कुठे? तर ऑनलाईन प्रोसेससाठी लवकरच गव्हर्नमेंट एक याची पेपरमध्ये ऍड देईल आणि त्याची लिंक उपलब्ध करून देईल, ज्याच्यामध्ये आपल्याला हे आपले सरकार जर घ्यायचं असेल तर आपली जी माहिती आहे, जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला द्यावे लागतील. तर त्यासाठी तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, रेसिडेन्शियल प्रूफ ह्या गोष्टी तयार ठेवा आणि लवकरच ही जाहिरात आल्याच्या नंतर आपण ती ऍप्लिकेशन करू शकू. आणि या ऍप्लिकेशन मधून आपल्याला सिलेक्शन प्रोसेसमध्ये कसं जायचंय किंवा याची पुढची माहिती कशी उपलब्ध होणार आहे, या सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडली असल्यास लाईक करा, काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.